ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र लढणार। सूत्रांची माहिती। तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, भाजप स्वतंत्र लढणार। नवी मुंबई संदर्भात अद्यापही कोणता निर्णय झाला नसल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण। तर आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा। आगामी निवडणुकांसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना करण्याचीही मुख्यमंत्री शक्यता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दिल्लीमध्ये रात्री उशिरा शहांसोबत संघटनात्मक चर्चा। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार। आज आणि उद्या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलं होतं। ठाणे कोर्ट नाका परिसरामध्ये मनसेकडून पोस्टर्स लावण्यात आले। दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज नागपुरात बैठक। संध्याकाळी 7 वाजता गोंडवाना क्लबमध्ये बैठक होणार। या बैठकीला दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित राहणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा का दाखल नाही, मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाईनं येण्याची काय गरज होती, कोर्टाकडून विचारणा। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पुणे पोलिसांकडून चौकशी। सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावर बाहेर। शीतल तेजवानी आणि येवलेची समोरासमोर बसून जबाब नोंदणी। तर आज पुन्हा सूर्यकांत येवलेला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार। आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाचा पोलीस कोठडी सुनावणीचा हा निर्णय। तळेगाव MIDCमध्ये कंपन्यांच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून वाद। सुनील शेळकेंच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा स्थानिकांचा आरोप। कंपन्यांना रीतसर नोटीस देऊन कारवाई। अधिकाऱ्यांची माहिती। तर दबावामुळे कंपनी बाहेर जाणार असल्याचा आंदोलक रामदास काकडेंचा आरोप। मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। मुंबईतील बांधकाम विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात या दोघांची भेट। शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी। सलील देशमुखांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात अजित पवारांची भेट घेतल्याची सलील देशमुखांची माहिती। संसदेत निवडणूक आयोगावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून साला असा उल्लेख। काँग्रेस नेते राहुल गांधींकडून हा ट्विट करत निशाणा। तर अमित शहांनी संसदेत साला म्हटल्यामुळे वोट चोरी संदर्भात त्यांची भीती आणि बेईमानी उघड झाली आहे। आज संसदेत यावरून घमासान होण्याची सुद्धा शक्यता। तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पालिकेसाठी भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक। गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज। सूत्रांची माहिती। JSPM संस्थेचा एक व्यक्ती अर्ज घेऊन भाजप कार्यालयामध्ये आला होता। बंडू आंदेकरचा तुरुंगातनं निवडणूक लढण्यासाठी अर्ज। विशेष मोक्का कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत। तर नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी। अजित पवारांच्या सभेतील कथित वक्तव्याविरोधात जारी झालेला समन्स बारामती न्यायालयाकडून रद्द। 2014ला सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान केलं होतं वक्तव्य। नाशिकमधील छोटी मोठी झाडं तोडणार। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हैदराबादवरून मागवलेले। भाजपकडून पुण्यामध्ये प्रभागनिहाय बैठकांना सुरुवात। प्रभागांमध्ये सर्व्हे करून उमेदवारी दिली जाणार। भाजपात जवळपास 165 जागांसाठी 2500 अर्ज आलेत। 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर उमरगा शहरातील गुंडांच्या टोळीचा बंदोबस्त करा। खासदार ओमराजे निंबाळकरांची पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागणी। उमेदवारांनी स्वखर्चातनं बसवलेले CCTV कॅमेरे प्रशासनानं काढले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेटवड गाव या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेरचा हा प्रकार। प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंबईत आतापर्यंत सापडले 41,057 दुबार मतदार। दुबार नावांमध्ये होणार 15 ते 20% घट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।